मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झालेली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आज 27 एप्रिलपासून बेमुदत बंद सुरू केलाय. शासनानं या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्यामुळं राज्यस्तरीय बंदचं आवाहन महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशननं केलंय. तर यात संगमनेर शहर आणि तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्या संघटनेनं समर्थन देत सहभाग जाहीर केलाय. कंपन्यांकडून खतांचं लिंकिंग कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात येत असून कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारे कंपनी स्तरावरील लिंकिंग बंद करणं, एसटीबीटी बियाणांची तस्करी रोखणं, साथी पोर्टल ॲप वापराची सक्ती विक्रेत्यांवर न करता बियाणे उत्पादक आणि पुरवठादार कंपनी स्तरावर राबवणं, बियाणांचे नमुने फेल गेल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार करणं, गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या नमुन्यांची रक्कम वर्षानुवर्षे विक्रेत्यांना मिळालेली नाही ती परत करणं, या मुख्य मागण्यांसह एकूण 14 प्रकारच्या मागण्या केल्या गेल्यात. आपण दुकानदारांच्या पाठीशी आहे, मात्र दुकानदारांनी काळा बाजार टाळावा अशी अपेक्षा आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. आणि शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जायचं आहे, त्यामुळं गावामध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा या बाबतीत विश्वासात घेऊन जर काही गोष्टी केल्या तर निश्चित चांगल्या राहतील. तालुक्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात जास्त आपण उच्चांकी वाटप कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय. त्याबद्दल मी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी असेल त्यांचं अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय. नुकसान भरपाईचं सुद्धा ज्या ज्या पद्धतीने मध्ये अवकाळी असेल त्याची सुद्धा पंचनामे शेतकऱ्यांचे झालेत, पण काही ठिकाणी ओरड बी येत असते. तर कृषी सहाय्यक जे आहेत आपली, ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं का आमचा पंचनामा करा, परंतु त्यावेळेस तुमच्याकडून तलाठी असेल यांच्याकडून सांगितलं जातं का मंडलामध्ये पाऊस तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यासाठीच मागच्या वर्षी मी हा विषय घेतला होता का मंडलाची रचना होणं गरजेचं आहे. उद्या मंडलाचे 6-6, 7-7 गावं त्याच्यामध्ये आहेत. एका गावात पाऊस पडला तर दुसऱ्या गावात पडेल अशी शक्यता नसती, परंतु दुर्दैवाने ही परंपरा प्रथा पुढे सुरू राहिल्यामुळं याचा आपल्याला शेतकऱ्यांना उत्तर देताना तुमचा दोष नसतो, कृषी विभागाचा दोष नाही, तलाठ्यांचा दोष नाही, परंतु हा जो यंत्रणेचा दोष आहे यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं होतं. त्यामुळं जिथं प्रत्यक्ष आपल्याला दिसल, आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा मागे विनंती केली होती, पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेबांना विनंती केली होती का साहेब प्रत्यक्ष पाहणी करूनच आपण काही ठिकाणी पंचनामे होणं गरजेचं राहतं. पावसाच्या त्याच्या आता तुम्ही नवीन सुद्धा काहीतरी ग्रामपंचायत वाईज करताय, त्याच्याबद्दल आपल्याला चांगलं राहील. कृषी विभागानं या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन 8 दिवसांच्या आत त्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली असून 27 एप्रिलपासून बेमुदत बंद सुरू करण्यात आलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.